नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा टॉपिक घेऊन आली आहे ज्याचे नाव आहे टेन्स. टेन्स म्हणजे काय असतं? टेन्स म्हणजे असतो काळ. बघा, जसं आपण मराठीमध्ये बोलत असतो, मात्र आपली मराठी ही मदर टंग आहे, त्यामुळे आपण तेवढं अवेअर नसतो की आपण कुठल्या कंडिशनमध्ये बोलतोय. कारण ऑटोमॅटिक एवढ्या फास्ट आपण बोलतो की आपल्या हे पण लक्षात येत नाही की आपण सध्या कुठला टेन्स यूज करतो, है ना. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला ज्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलायचं असतं त्यावेळेस त्या कंडिशनमध्ये, जसं सध्या मी तुम्हाला शिकवत आहे, आता मला इथे जर म्हणायचं असेल की मी कुठला टेन्स यूज करेल, तर डेफिनेटली आय हॅव टू यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिकॉज आय एम टीचिंग टू यू. माय ॲक्शन इज गोईंग ऑन राईट नाव. सध्या माझी ॲक्शन कशी आहे? गोईंग ऑन आहे, चालू आहे. तर चालू दाखवण्यासाठी मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करावा लागेल. त्याच पद्धतीनं आपण कधी एखादी गोष्ट झाली म्हणतो, है ना. माझं शिकून झालं, किंवा मी शिकवेन, मी शिकवत होते, किंवा मी शिकवत असेन. तर वेगवेगळ्या कंडिशनमध्ये मला बोलावं लागतं. त्याच पद्धतीनं डेली ज्या आपण गोष्टी करत असतो, ज्या ॲक्शन असतात आपल्या, त्या सर्व टेन्स कॅटेगरीमध्ये असतात. जसं उठणे असेल, चालणे असेल, बोलणे असेल, है ना, अभ्यास करणे असेल, काम करणे असेल, तर ह्या सर्व ज्या ॲक्शन आहे, तर ह्या सर्व सांगत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतो, आहे ना. कंप्लीट ॲक्शनसाठी वेगळ्या गोष्टी, चालू ॲक्शनसाठी वेगळ्या गोष्टी, पूर्ण झालेल्या ॲक्शनसाठी, काही सध्याच झाल्या आहेत अशासाठी वेगळ्या गोष्टी. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या डिटेलमध्ये. त्यासाठीच मी आजचा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे, जो आहे आपल्या स्पोकन इंग्लिश सिरीजमधील. तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी मी असं म्हणेल की तुम्ही डे 1 पासून सिरीजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शिकता येईल. आणि खरंच जर तुमचं स्ट्रॉंग डिझायर असेल ना इंग्लिश शिकण्याचं, तर तुम्ही डे 1 पासून छान अभ्यास करा, छान प्रॅक्टिस करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे कॉन्स्टंट फॉलो करत आहेत, अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्ही आर्टिकल्सचा व्हिडिओ बघितला असेल, सोबतच व्हर्बचा व्हिडिओ देखील बघितला असेल. पण आता काय होतं कधी कधी की मॅम व्हर्बचा व्हिडिओ बघितला आहे, मात्र लिहिण्यासाठी थोडं प्रॉब्लेम येतात, कारण ते व्हिडिओ बघत बघत लिहिणं. त्यामुळेच तुम्हाला त्याची PDF अभ्यास करण्यासाठी किंवा तुम्हाला प्रिंटआउट जर काढायची असेल तरी देखील तुम्ही आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती जाऊ शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तुम्ही ॲप डाउनलोड करा. तिकडे फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला PDF मिळून जाईल, ज्यामध्ये सर्व व्हर्ब जे काही मी शिकवलं आहे ते सर्व तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहेत. मग तुम्ही अभ्यास करू शकता, लिहून घेऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता, प्रिंटआउटसुद्धा काढू शकता. ठीक आहे. सोबतच आर्टिकलची सुद्धा प्रॅक्टिस मी तिकडे टाकली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100 सेंटेन्सेस आहेत ज्या ठिकाणी, आणि तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल आर्टिकल्सची. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर कुठे चेक करायचं, तर तुम्हाला खाली ॲन्सरसुद्धा काढून ठेवले आहेत. तुम्ही तिकडे जा आणि छान अभ्यास करा. ओके. तर चला आता जाऊया आपण आजच्या टॉपिककडे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, पेड कोर्सेससाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ॲपवरतीच, आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती जाऊन कोर्सेस घेऊ शकता. कोर्सेस अवेलेबल आहेत, अगदी कमी प्राईजमध्ये आहे. मी सांगितल्याप्रमाणे PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तर चला चालू करू आपण आजच्या टॉपिकला. तर बघा, टेन्स म्हणजे असतो काळ. आता काळ जो आहे ना, याचे टोटल महत्त्वाचे जे आहेत ते 3 कॅटेगरीज आहे, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. जसं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, असे याचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. आणि आपण याला प्रॅक्टिकल बेस शिकणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप स्पेशल आणि अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी राहणार आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टेन्सेसचे व्हिडिओ आहे, मात्र यामध्ये आता काही गोष्टी मी ॲडिशनल वाढवल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल बेसनी मला शिकवायचं आहे. तर बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्याचा काळ, आत्ताचा काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. पास्ट म्हणजे आत्ताच्या आधी होऊन गेलेला सर्व काळ, आणि फ्युचर टेन्स म्हणजे येणारा काळ, भविष्यकाळ. तर यामध्ये 3 टेन्स आहेत महत्त्वाचे, मात्र याचे टाईप्स आहेत, ज्यामध्ये प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचर टेन्सचे 4, असे 12 कॅटेगरीज आहेत. आणि आपल्याला ते स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या की आपल्याला 12 टेन्सेस स्टेप बाय स्टेप शिकायचे आहेत. मुख्य 3 प्रकार आहेत, यामध्ये आपण हळूहळू सर्व गोष्टी शिकणार आहे. तर आज जो टेन्स आपण शिकणार आहे तो आहे प्रेझेंट टेन्स या कॅटेगरीमधील सिम्पल प्रेझेंट टेन्स.
ओके, तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्कसुद्धा आहे, डेली रुटीनसुद्धा काढलं आहे मी यामध्ये, आणि काही प्रॅक्टिस सेंटेन्सेस देखील आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे आणि रोज यूज करायचं आहे. तर बघा, चालू करू आपण आजचा टॉपिक प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय असतं? तर बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ताचा काळ, सध्याचा काळ. आताच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जसं मी म्हटलं, सपोज मी गावाला जाते, मी म्हटलं मी गावाला जात आहे, मी गावाला आलेली आहे, किंवा मी गावाला जात आलेली आहे. तर अशा पद्धतीने प्रेझेंट टेन्समध्ये मी बोलत असते. तर त्यामधील सगळ्यात पहिली कॅटेगरीज आपण बघतोय सिंपल प्रेझेंट टेन्स. तर याला आपण असं म्हणतो की साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ, ठीक आहे. तर याची आयडेंटिटी काय असते आणि याला यूज कुठे करायचं हे बघू आपण. तर याची आयडेंटिटी असते की शेवटी तुम्हाला एक कंडिशन जर तुम्ही लक्षात ठेवली तर खूप छान होईल. जसं कंडिशन काय असते की एखादी गोष्ट करतो म्हणणे, जसं रोजच्या गोष्टी आपण करत असतो. आता सपोज मला जेवण करायचं आहे, तर मी आईला काय म्हणते, आई मी जेवण करते. मात्र मी जेवायला बसले का? तर नाही. मी जेवण चालू केलं का? नाही, बिलकुल नाही. मात्र मी आईला काय म्हटलं की आई मी जेवण करते, असं फक्त सांगणे म्हणजे या टेन्सची आयडेंटिटी तुम्ही समजू शकता. ओके, जसं डेली रुटीन असते आपलं, आपण कोणाला सांगत असतो की मी एवढे वाजता उठते, मग मी ब्रश करते, मी नाश्ता करते आहे ना, मी देवपूजा करते. अशी जी गोष्टी आपण सांगत असतो त्या सिंपल प्रेझेंट टेन्सनीच आपल्याला सांगाव्या लागतात. जर तुम्हाला याचा सेन्स पाहिजे असेल तर सेन्स असतो याचा त. शेवटी तुम्हाला तची लाईन आलेली जर दिसली तर समजून जायचं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सोबतच याचा सेन्स देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. याचा सेन्स काय असतो? तर जी कंडिशन आहे ती फक्त सांगणे की मी असं करेन, एखादी ॲक्शन करणं चालू केलं नाही, करण्याच्या अगोदर मी अभ्यास करते, मी गावाला जाते, मी पत्र लिहिते, मी त्यांना कॉल करते, तचा सेन्स तुम्हाला दिसतो. तर बघा, याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जे काही नाऊन प्रोनाऊन तुम्हाला दिसतील त्यानंतर आपल्याला काय यूज करायचं आहे. तर बघा, यामध्ये वर्बचं पहिलंच रूप आलेलं असतं सोबत. जसं आयच्या नंतर पहिलं रूप, वीच्या नंतर, देच्या नंतर आणि यूच्या नंतर तुम्हाला पहिलं जे बेस फॉर्म आहे एकदम सिंपल तो आपल्याला यूज करावा लागेल. जसं सपोज मी इथे मेक घेतलं. मेक म्हणजे काय होते? बनवणे किंवा बनवते. आय मेक, हे काय झालं? यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची ॲक्शन दिसेल. ॲक्शन ज्यामध्ये असतात त्यालाच आपण टेन्स असं म्हणत असतो. जसं आपण सिंपल सेंटेन्सेस शिकलो, सिंपल सेंटेन्समध्ये आपण काय पाहिलं की ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन नसते दिसत, त्यामुळेच आपण त्याच्या कॅटेगरी गेल्या आहेत की तुम्हाला त्यामध्ये कन्फ्युजन राहायला नको. सिंपल सेंटेन्स म्हणजे तुम्हाला ॲक्शन नाही दिसत, एखादी गोष्ट कोणाबद्दल तरी सांगणे किंवा काहीतरी जवळ असणे, है ना. तर ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या सिंपल सेंटेन्सेसमध्ये. मात्र आपण आज जे बघतोय त्यामध्ये आपल्याला ॲक्शन दिसणार. जसं आय मेक, मी बनवते, वी मेक, आम्ही बनवतो, दे मेक, ते बनवतात, यू मेक, तुम्ही बनवता किंवा तू बनवते. अशा पद्धतीनं तचा सेन्स शेवटी आलेला आहे. मात्र यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर जे असतं, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय? तर तिसरा व्यक्ती जो एकच आहे. जसं ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे एखादी वस्तू असेल किंवा प्राणी, राम एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं. कुठलेही एकच व्यक्ती जर आला तर यानंतर आपल्याला नेहमी वर्बला यस किंवा ईएस सफिक्स लावावं लागतं. तर तुम्हाला साऊंडने लक्षात ठेवायचं आहे. जसं या ठिकाणी मेकचं काय होईल? तर मेक्स होईल. काय होईल? मेक्स. जसं ही मेक जर म्हटलं तुम्ही तर तुमचं सेंटेन्स चुकणार. ही मेक्स, तो बनवतो. शी मेक्स, ती बनवते. इट मेक्स, एखादी वस्तू किंवा प्राणी बनवतो. राम मेक्स, राम बनवतो. तर या ठिकाणी यस किंवा ईएस लागणार. जसं गो जर असेल तर गोला ईएस लागणार. याचे काही रूल्स आहेत. मात्र तुम्ही याच्या साऊंडवरून सुद्धा लक्षात ठेवू शकता. जसं हिच्या नंतर जर मला गो घ्यावं लागत असेल किंवा तो जातो असं म्हणायचं असेल तर ही गोज, गोज हे ऑटोमॅटिक तुमच्या तोंडावाटे बाहेर पडणार. अशा पद्धतीनं तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. तर ही गोष्ट बिलकुल विसरायचं नाही की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये
तुम्हाला वर्बला ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन किंवा प्रोनाऊन येतात त्यानंतर यस किंवा इयस वर्बला लागलेलं असतं. दॅट्स इट. ओके, चला जाऊ आपण समोर. याला आता आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर याचे एक्झाम्पलसुद्धा आपण बघू. जसं चार्ट तुमच्यासाठी मी काढते, हा अतिशय महत्त्वाचा चार्ट असतो. तुम्हाला मी नेहमी सांगते ज्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्याच्या नोट डाऊन करत चला. तर बघा, यामध्ये स्ट्रक्चर मी या ठिकाणी दिलंय. तुम्हाला जर स्ट्रक्चर आवश्यकता असेल तर जसं सब्जेक्ट प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट राहणार आहे. याचा सेन्स तर तुम्हाला सांगितलाय मी. जसं सुरुवातीचं सेंटेन्स मी घेतलंय, आय चेंज नेचर किंवा आय चेंज माय नेचर. नेचर म्हणजे स्वभाव, मी स्वभाव बदलवते किंवा बदलते. ओके, आय चेंज माय नेचर जर म्हटलं तर मी माझा स्वभाव बदलते. त्याचा सेन्स तुम्हाला दिसेल इथे. वी सिंग अ सॉन्ग, आम्ही गाणं गातो. ही सेंड्स, आता इथे सेंड्स का बरं आलं, कारण इथे सफिक्स लागतं. आपण रूल्समध्ये शिकलोय, इथे वर्बला यस किंवा इयस लागतो. ही सेंड्स अ मेसेज, तो पत्र पाठवतो. श्रेयश, गोला इयस लागलं कारण श्रेयश हे एक नाऊन आलं या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर. श्रेयश गोज टू स्कूल, श्रेयश शाळेत जातो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी आठवण ठेवायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे की आपल्याला कुठे वर्बला यस आणि इयस लावायचं. आणि हे फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण लावत असतो. त्यामुळे वर्ब घेत असताना ही सेंड तुम्ही कधीही म्हणणार नाही. श्रेयश गो असं कधीही म्हणणार नाही. त्या ठिकाणी यस इयस तुम्हाला लावायचं आहे. ही सेंड्स अ मेसेज, श्रेयश गोज टू स्कूल. अशा पद्धतीनं याचा सेन्स देखील तुम्हाला तचा आला सगळीकडे. आणि सिच्युएशन समजून तुम्ही घेतली की मी फक्त तुम्हाला म्हटलंय की मी माझा स्वभाव बदलते. बदलला का? नाही. बदलत आहे का? नाही. मी गाणं गाते. तो पत्र या ठिकाणी मेसेज आहे, तो मेसेज पाठवतो. श्रेयस शाळेत जातो असं सांगितलं मी. सध्या जात आहे का? नाही. यामध्ये तुम्हाला डेली होणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या देखील दिसतील आणि एखादी गोष्ट करायच्या आधी आपण म्हणतो बोलतो त्या गोष्टी दिसतील. तर चला नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह कशा पद्धतीनं बनवायचं. जसं आपण पॉझिटिव्हमध्ये बघितलं तसंच निगेटिव्ह करत असताना आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात बघा. या ठिकाणी मी लिहून ठेवते, तुम्ही तो चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा आहे. जसं आपण पाहिलं होतं आय, वी, दे आणि यू हे जर असलं तर यानंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म तुम्हाला दिसलं होतं, बरोबर आहे. तर यानंतर निगेटिव्ह करत असताना सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला डू नॉट यूज करायचा आहे किंवा याला तुम्ही डोंट सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर ही, शी, इट एखादं नाव असेल, जसं इथे श्रेयश घेते मी. ओके. तर यापैकी थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर तुम्हाला डजचा यूज करावा लागतो, डज नॉट. कारण हा व्हर्बला लागलेला जो यस आणि इयस आहे तुम्ही असं म्हणू शकता या ठिकाणी लागून जातो या डूला. ओके. डज नॉट किंवा याला डझंट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. डझंट, आय डोंट, वी डोंट अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता याची. तर हा चार्ट जो आहे हा लक्षात ठेवा. आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की मॅम अनेक लोक जर असले तर पीपलच्या नंतर काय घ्यायचं, की पीपल करत नाहीत असं मला म्हणायचं आहे. तर मग काय म्हणणार, तर अनेक असतील ना तर तुम्हाला अनेकांसाठी हा रूल लक्षात ठेवायचा आहे, अनेकांसाठी. आणि एक असेल तर तुम्हाला हा रूल लक्षात ठेवायचा आहे. ओके. चला बघूया आपण सेंटेन्सेस. निगेटिव्हचं स्ट्रक्चर मी या ठिकाणी काढलंय तुमच्यासाठी, तुम्ही बघू शकता. जसं सब्जेक्ट आणि तुम्हाला डू डज यूज करायचा आहे, याला नॉट लागणार आहे, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. जसं मी म्हटलं आय डू नॉट चेंज नेचर, कारण आयच्या नंतर डू नॉट आपण घेतो. आय डोंट चेंज नेचर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मी स्वभाव बदलत नाही. जसं बदलते तसं बदलत नाही. वी डोंट, डू नॉट किंवा डोंट सिंग अ सॉन्ग, आम्ही गाणं गात नाही. आता हिच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं डज नॉट घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सेंडचा जो यस लागला होता पॉझिटिव्हमध्ये तो निघून गेला या ठिकाणी. ही डझंट सेंड अ मेसेज, तो मेसेज पाठवत नाही. श्रेयस डझंट गो टू स्कूल, श्रेयस शाळेत जात नाही. आता या ठिकाणी डज नॉट म्हणा किंवा डझंट म्हणा दोन्हीही चालतं.
तुम्हाला यूज करायला जे इझी राहील ना ते तुम्ही यूज करा. श्रेयश डझंट गो टू स्कूल. तर हे जे आपण रूल्स शिकलो सर्व, जो सब्जेक्ट असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. ओके, असे खूप सारे सेंटेन्सेस आपण डेली लाईफमध्ये यूज करत असतो. जसं आय डोंट टॉक टू हर, मी तिच्यासोबत बोलत नाही. शी डझंट कम हिअर, ती इकडे येत नाही. वी डोंट गो देअर, आम्ही तिकडे जात नाही. तर अशा पद्धतीने आपण खूप सारे सेंटेन्सेस यूज करत असतो. त्याचे प्रॅक्टिस सेंटेन्स मी काढले आहेत, तिकडे आपण बघणार आहे. तर डू डज तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे व्हर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी. तर चला आपण व्हर्बल क्वेश्चन बघूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कारण हा जो टेन्स आहे ना, हे टेन्सेस तुम्हाला अशा पद्धतीनं करायचे आहेत की परत परत याला पाहायचं काम नाही पडलं पाहिजे. या ठिकाणी बघा, जसं पॉझिटिव्ह व्हर्बल करत असताना आपल्याला डू डजचा यूज करावा लागतो. सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, व्हर्बचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. ऑब्वियसली क्वेश्चन साईन राहणार, कारण क्वेश्चन विचारतो आपण. जसं आपण म्हटलं, मी स्वभाव बदलते, स्वभाव बदलत नाही, तसं मी बदलते का, बदलते का, असा क्वेश्चन यामध्ये येणार आहे. डू आय चेंज नेचर, आयच्या अगोदर आपल्याला डू घ्यावं लागेल. वीच्या अगोदर आपण डू घेतलं, जसं आपण निगेटिव्हमध्ये बघितलं त्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. फक्त या ठिकाणी डू डजला आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागतं. या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे, इथे श्रेयश हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण इथे डज घेतलंय. ठीक आहे. डू आय चेंज नेचर, मी स्वभाव बदलते का. डू वी सिंग अ सॉन्ग, आम्ही गाणं गातो का. डज ही सेंड अ मेसेज, तो मेसेज पाठवतो का. डज श्रेयश गो टू स्कूल, श्रेयश शाळेत जातो का. तर आपण असे प्रश्न विचारत असतो डेली लाईफमध्ये. तर तुम्हाला या स्ट्रक्चर पॅटर्ननी बनवायचे आहेत. तर आपल्याला आता जसं पॉझिटिव्हमध्ये आपण असं बोलतो तसंच आपण निगेटिव्ह देखील बोलतो. तर ते बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत. जसं निगेटिव्हमध्ये आपण बोलत असताना आपण म्हणतो, तू स्वभाव बदलत नाही का, ते तिकडे जात नाहीत का, त्यांचा कॉल येत नाही का, तुम्ही इकडे राहत नाही का. तर ज्यावेळेस आपण असं बोलतो त्यावेळेस आपल्याला व्हर्बल निगेटिव्हनी क्वेश्चन बनवावे लागत असतात. निगेटिव्ह म्हणजे ऑब्वियसली नॉट त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. जसं मी म्हटलं इथे डू डज सुरुवातीला राहणार आहे, कारण व्हर्बल क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर आपण येस ऑर नोनी देत असतो. त्यानंतर सब्जेक्ट, नॉट राहणार इकडे, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ह्या स्ट्रक्चर पॅटर्न लक्षात ठेवा. जसं मी म्हटलं, डू आय नॉट चेंज नेचर, मी स्वभाव बदलत नाही का. स्वतःला आपण प्रश्न विचारतोय, डू आय नॉट चेंज नेचर. ऑर यू कॅन से, डू आणि नॉटला एकत्र करून तुम्ही डोंट सुद्धा म्हणू शकता. डोंट आय इथून घ्यावं लागेल मग आपल्याला. ठीक आहे. डोंट ज्यावेळेस तुम्ही घेणार त्यामध्ये नॉट टाकू नका. डोंट आय चेंज नेचर, मी स्वभाव बदलत नाही का. डोंट वी सिंग अ सॉन्ग, आम्ही गाणं गात नाही का. डज ही नॉट सेंड अ मेसेज किंवा डझंट ही सेंड अ मेसेज, तो मेसेज पाठवत नाही का. डझंट श्रेयश गो टू स्कूल, श्रेयश स्कूलमध्ये जात नाही का. अशा पद्धतीनं तुम्हाला बनवायचे निगेटिव्ह व्हर्बल. तुम्ही कितीही सेंटेन्सेस बनवण्याची प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस कशी करायची ते शिकवणारच आहे मी. तर तुम्हाला निगेटिव्ह व्हर्बल आय होप क्लिअर असेल. तर आता आपण बघूया WH क्वेश्चन कसे बनवायचे. WH क्वेश्चन बनवण्याचा सगळ्यात इझी रूल मी तुम्हाला सांगते, जो तुम्ही कधी ऐकला नसेल. व्हर्बल क्वेश्चन जर तुम्ही प्रॅक्टिस केली छान पद्धतीनं तर तुम्हाला WH इझिली येतं. व्हर्बल क्वेश्चन तसंच ठेवायचं, जो सिक्वेन्स आहे, जे स्ट्रक्चर आहे ते पॅटर्न लक्षात ठेवायचं. फक्त त्या ठिकाणी WH वर्ड तुम्हाला टाकायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय केलंय, तर यामध्ये सुरुवातीला WH क्वेश्चन बनवत असताना WH वर्ड तुम्हाला टाकावं लागेल. नंतर डू डज येणार. जसं व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर होतं सेम स्ट्रक्चर तुम्हाला इकडे दिसते. WH वर्ड प्लस डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे याचं स्ट्रक्चर आहे. तर यामध्ये बघा, व्हॉट डू आय चेंज, मी काय बदलते. व्हॉट डू आय चेंज, मी काय बदलते. वेन डू वी सिंग अ सॉन्ग, आम्ही केव्हा गाणं गातो. वाय डज ही सेंड अ मेसेज, तो मेसेज का पाठवतो. हू डज गो टू स्कूल, कोण शाळेत जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चन बनवावे लागतात. तर यामध्ये तुम्हाला मी सांगेल की हूचं सेंटेन्स असतं ना, यामध्ये सब्जेक्ट नाही दिसत. हे बरेचदा मी तुम्हाला ऑलरेडी रिपीटेडली सांगत आली आहे. परत आजसुद्धा सांगते की हू हा स्वतः सब्जेक्ट असतो एक, यामध्ये एक सब्जेक्ट लपलेला असतो, त्यामुळे आपण यामध्ये दुसरा सब्जेक्ट घेत नाही. ओके, आय होप तुमचं क्लिअर असेल. WH निगेटिव्ह बरेचदा असं होते की तुम्हाला असं वाटते की WH निगेटिव्ह बनवता येतील की नाही.
जर तुम्ही याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली ना तर याला तुम्ही WH निगेटिव्ह सुद्धा बनवू शकता. जसं हे व्हर्बलचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आपण घेऊन बनवलं तसं निगेटिव्ह स्ट्रक्चर घेऊन तुम्ही WH निगेटिव्ह बनवू शकता. जसं या ठिकाणी जर तुम्ही म्हणाल तर मी याचं तुम्हाला बनवून दाखवते. व्हॉट डोंट आय चेंज. तर काही काही WH वर्ड जे आहेत त्याचे ॲक्युरेट जसे आपल्याला पाहिजेत तसे WH बनणार नाहीत सेंटेन्सेस. मात्र आपण फॉर एक्झाम्पलसाठी घेतले इथे व्हॉट डोंट आय चेंज. मी काय बदलत नाही. मी काय बदलत नाही अशा पद्धतीचा हे क्वेश्चन आहे. तर निगेटिव्ह जेव्हा पॉझिटिव्हची प्रॅक्टिस तुम्ही करता निगेटिव्ह बाय डिफॉल्ट तुम्हाला येत असतं. तुम्हाला एक सांगितलं मी, तुम्हाला जर जास्त प्रॅक्टिस करायची असेल तुम्ही याच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. यांना तुम्ही बनवून पहा. यामध्ये काही नाही, तुम्हाला या डूला डोंट करावं लागेल, डजला डझंट करावं लागेल, या डजला डझंट करावं लागेल. दॅट्स इट. इट इज व्हेरी इझी. ओके, चला जाऊ आपण समोर. काही सेंटेन्सेस मी रिपीट तुम्हाला प्रॅक्टिससाठी काढले आहेत. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही कॉर्ड लावा व्यवस्थित आणि एका ठिकाणी बसा आणि हे सर्व सेंटेन्सेस मी ज्या पद्धतीनं बोलते किंवा मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे हे व्यवस्थित ऐकून याची प्रॅक्टिस करा. हे प्रॅक्टिस सेंटेन्सेस आहेत जसे आपण नेहमी यूज करतो, मात्र आपल्यालाच माहीत नसते आपण यूज करतो म्हणून. तर बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स हा खूप महत्त्वाचा असा टेन्स आहे. बघा, प्रॅक्टिस सेंटेन्समध्ये सुरुवातीला मी घेतलं आहे श्रेयश लिव्ज नियर माय हाऊस. श्रेयश माझ्या घराच्या जवळच राहतो. शी अंडरस्टँड मी व्हेरी वेल. ती मला समजून घेते. ती मला छान समजून घेते. शी स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. ती खूप छान इंग्लिश बोलते. आय डोंट वर्क ऑन संडे. मी संडेला काम करत नाही. इट डझंट मेक एनी सेन्स. आता बरेचदा काय होते की एखादी गोष्ट आपल्याला कोणीतरी सांगतं, आपण काय म्हणतो यामध्ये मला काही एवढं महत्त्वाचं वाटत नाही किंवा याच्यामध्ये काही मला तथ्य वाटत नाही असं आपण म्हणत असतो. तसंच हे सेंटेन्स आहे. इट डझंट मेक एनी सेन्स. यामध्ये काही तथ्य मला दिसत नाही. शी डझंट लिसन टू मी. ती माझं ऐकत नाही किंवा ती मला ऐकत नाही. धिस पेन डझंट वर्क. हा पेन व्यवस्थित चालत नाही. डज युअर डॉग बाईट. तुमचा कुत्रा चावतो का? डज युअर सन हेल्प यू. तुमचा मुलगा तुम्हाला मदत करतो का? व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता? आता तुम्ही एक अजून यामध्ये टाकू शकता व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग. तुम्ही काय करता याचा अर्थ देखील तोच होतो की तुम्ही काम काय करता. म्हणजे जसं आपल्या रोजच्या नीड्स असतात त्या कंप्लीट करण्यासाठी तुम्ही काय काम करता असा याचा अर्थ होतो. व्हॉट सॉर्ट ऑफ सॉंग्स डू यू लिसन. कशा पद्धतीचे, कशा पॅटर्नचे, कशा कॅटेगरीचे गाणे तुम्ही ऐकता किंवा तुम्हाला आवडतात असं देखील आपण म्हणू शकतो. व्हॉट सॉर्ट ऑफ सॉंग्स डू यू लाईक. ठीक आहे, तर हे सेंटेन्स यासाठी काढले आहेत की आपण या टेन्सनी एवढे छान सेंटेन्सेस बनवू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं. जसं बघा या ठिकाणी आहे व्हॉट टाईम डज द रेस्टॉरंट क्लोज. कोणत्या वेळी रेस्टॉरंट बंद होते. डज एनीवन एल्स वॉन्ट सम मोर आईस्क्रीम. आपण आपल्या फ्रेंडसोबत गेलो असेल आणि आपल्याला जर विचारायचं असेल, आपण आईस्क्रीम खातोय असं इमॅजिन करा की आपण आईस्क्रीम खातोय आणि आपल्याला विचारायचं आहे कोणाला अजून पाहिजे का रे एक्स्ट्रा. त्यासाठी आपण म्हटले डज एनीवन एल्स वॉन्ट सम मोर आईस्क्रीम. वेअर डज इट हर्ट. कुठे दुखते. आपल्याला डॉक्टर बरेचदा विचारतो कुठे लागलं असेल, काही झालं असेल, किंवा आपल्या घरी पण आपण मुलांना वगैरे विचारतो की कुठं दुखतंय, त्याला काही लागलं असेल तर. वेअर डज इट हर्ट. या ठिकाणी हे हर्ट पाहिजे होतं बाय मिस्टेक. इट इज टायपो, डोंट वरी. तर हे स्पेलिंग तुम्ही करेक्ट करून घ्याल. वेअर डज इट हर्ट. व्हाय डझंट ही कम ऑन टाईम. आपण म्हणतो ना तू वेळेवर का बरं नाही येत. वाय डझंट ही कम ऑन टाईम. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्याला रिपीटेडली प्रॅक्टिस करून यूज करायचे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट असे हे सर्व सेंटेन्सेस आहेत जे आपण डे बाय डे लाईफमध्ये यूज करतो. अशा प्रकारचे भरपूर सेंटेन्स आपण यूज करत असतो. सोबतच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डेली रुटीनची प्रॅक्टिस करायची आहे. तर चला डेली रुटीन समजून घ्यायचं आहे आणि डेली रुटीन समजून घेत असताना मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला सुद्धा तुमचं स्वतःचं डेली रुटीन तयार करता यायला पाहिजे. जर तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकले आहे आणि एवढ्या डीपमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे, सो डू प्रॅक्टिस ऑफ डेली रुटीन अँड ऑल्सो सिम्पल प्रेझेंट टेन्स.
बघा डेली रुटीन मी काढलंय, हे कॉमन डेली रुटीन मी काढलंय कारण प्रत्येकाचं डेली रुटीन हे डिफरंट राहणार आहे. जसं माझं वेगळं आहे, तुमच्या सगळ्यांचं वेगळं आहे. कोणी स्कूलमध्ये जाणार आहेत त्यांचं वेगळं, कॉलेजवाल्यांचं वेगळं, जॉबवाल्यांचं वेगळं, हाऊसवाईफ्सचं वेगळं. तर अशा पद्धतीनं तुमचं जे डेली रुटीन आहे त्या पद्धतीनं तुम्ही काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. जसं फर्स्ट नंबरला आय वेकअप ॲट 7 AM एव्हरी डे. मी दररोज 7 वाजता उठते. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. मी माझे दात घासते आणि माझा चेहरा धुते. आय टेक अ शावर. मी काय करते, आंघोळ करते. आय टेक अ बाथ असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आय टेक ब्रेकफास्ट विथ माय फॅमिली. मी माझ्या फॅमिलीसोबत काय करते, ब्रेकफास्ट करते. आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM. आता जे वर्कवरती जात असेल म्हणजे कामावरती जातात, जॉबवरती आहेत, ते म्हणतील आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM. म्हणजे मी 8 वाजता कामासाठी निघतो. आणि स्टुडंट जे असतील ते काय म्हणतील, आय लिव्ह फॉर स्कूल ॲट 8 AM. मी 8 वाजता स्कूलसाठी निघतो. आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. आणि जे ऑफिसला जातात ते म्हणतील आय गो टू ऑफिस बाय बस. मी बसने ऑफिसला जातो. तुम्ही ज्या व्हेकलने जात असाल ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. आय गो टू स्कूल बाय बस. आय स्टडी ऑर वर्क अंटिल लंच टाईम. मी अभ्यास करतो लंच टाईमपर्यंत किंवा मी लंच टाईमपर्यंत काम करतो. आय हॅव लंच ॲट 1 PM. मी 1 वाजता लंच करतो. या ठिकाणी हॅव घेतले आपण. तुम्ही इथे टेक पण घेऊ शकता, डू पण घेऊ शकता. जसं आय टेक लंच किंवा आय डू लंच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आपण एका गोष्टीसाठी 2-3 गोष्टी यूज करत असतो. जसं इथे सुद्धा आपण ब्रेकफास्टसाठी घेतले आय टेक. तुम्ही याला आय हॅव ब्रेकफास्टसुद्धा म्हणू शकता, आय डू ब्रेकफास्टसुद्धा म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आय कंटिन्यू वर्किंग ऑर स्टडिंग इन द आफ्टरनून. मी आफ्टरनूनला काय करते, माझं काम कंटिन्यू करते किंवा स्टडी जी आहे ती कंटिन्यू करते. आय फिनिश वर्क. मी काम पूर्ण करते ॲट 5 PM. 5 वाजेपर्यंत मी काम करते. माझं काम पूर्ण करते कारण फिनिश आहे इथे. आय फिनिश स्कूल ॲट 5 PM. मी 5 वाजता काय करते, स्कूल संपून घेते किंवा माझं स्कूल संपतं असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आय रिटर्न होम अँड रिलॅक्स फॉर अ व्हाईल. मी घरी येते आणि थोड्या वेळ रिलॅक्स पडते किंवा थोड्या वेळ रिलॅक्स होते. तर पुढे जाऊ आपण. त्यानंतर आहे बघा, आय टेक डिनर विथ माय फॅमिली. आय टेक डिनर विथ माय फॅमिली ॲट 8 PM. मी रात्री 8 वाजता माझ्या फॅमिलीसोबत डिनर करते. आय वॉच TV. मी TV पाहते. ऑर रीड अ बुक इन द इव्हिनिंग. मी इव्हिनिंगला थोड्या वेळ TV पाहते आणि पुस्तकसुद्धा वाचते. तुम्हाला जे करायचं आहे ॲड तुम्ही करू शकता. इव्हिनिंगला तुम्ही जे करता ते, जसं कोणी म्हणेल आय वॉच TV, कोणी मोबाईल पाहत असेल ते मोबाईल म्हणतील. ओके. आय गो टू बेड ॲट 10 PM. मी 10 वाजता झोपायला जाते. तर हे झालं आपलं डेली रुटीन, कॉमन सेंटेन्सेस. तुम्ही याला छान पद्धतीनं तयार करायचं आहे स्वतःचं डेली रुटीन. आणि यामध्ये सांगत असताना असं होऊ शकते तुम्हाला की मॅम हे असे सेंटेन्स वाईज कसं सांगायचं, तर तुम्ही यामध्ये असं करू शकता. जसं 2-3 सेंटेन्सला मी कनेक्ट करून दाखवते, बाकी तुम्ही करा. जसं आय वेकअप ॲट 7 AM एव्हरी डे. त्याच्यानंतर तुम्ही टाकायचं इथे देन आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. आफ्टर दॅट काय घ्यायचं आहे आपल्याला, आफ्टर दॅट त्यानंतरसाठी हे 2 छान शब्द तुम्ही यूज करू शकता जेणेकरून ते इम्प्रेसिव्ह वाटतील. जसं मी तुम्हाला वाचून दाखवते एवढं 2-3 लाईन, बाकी तुम्ही करा. आय वेकअप ॲट 7 AM एव्हरी डे. देन आय ब्रश माय टीथ अँड आय वॉश माय फेस. आफ्टर दॅट आय टेक अ शावर. तर अशा पद्धतीनं इम्प्रेसिव्ह याला करा आणि छान पद्धतीनं तुमचं डेली रुटीन तयार करा. जर तुमची डेली रुटीन कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकाल तर खूप छान होईल, जेणेकरून मलाही बघता येईल तुमचं डेली रुटीन काय आहे. ओके. तर चला आता बघूया. इट्स होमवर्क टाईम. आणि होमवर्क आहे तुमचं की तुम्हाला ही एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. अजून एक्सरसाइज मी आपल्या ॲपवरती टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्त प्रॅक्टिस मिळेल. आणि सोबतच अजून एक प्रॅक्टिस व्हिडिओ मी सिम्पल प्रेझेंटचा घेऊन येणार आहे, कारण आपल्याला त्याचे सेंटेन्सेस जे आहे हे प्रॅक्टिस करायचे आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे त्या सर्व सेंटेन्सेसची. तर या ठिकाणी माय मदर आहे, तर याचं काय होईल, लिव्ह होणार की लिव्ज होणार. आयच्या नंतर इथे नो की नोज. बघा तुम्ही
मी तुम्हाला ॲन्सर तर नाही सांगणार, छोटी आयडिया देऊ शकते. जर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून बघितला असेल आणि छान अभ्यास केला असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इझिली येणार. श्रेयश गो की गोज, शिवानी रिस्पेक्ट की रिस्पेक्ट्स, पीपल बिल्ड की बिल्ड्स, श्रेयश अँड शिवानी वर्क की वर्क्स, माय सन लाईक की लाईक्स. तुम्ही डिसाईड करा आणि कॉमेंट सेक्शन मला होमवर्क करून पाठवा कॉमेंट सेक्शनमध्ये. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकसह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नॉलेजेबल, अतिशय महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही. सो कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.